कितीही शॉपिंग केली तरी पण आमची शॉपिंग काही पूर्ण झालेली नाही अजून. सो हा असा काही पसारा झालाय घराचा आमच्या. माणूस पॅकिंग करतोय आमचा, पण सगळे कपडे सध्या बाहेरच आहेत. आणि हे माझ्या बेडरूमची हाल तशी झाली. वो सगळं विचार करून घ्यावा लागतंय, कारण माहित नाही आता हा ट्रायपॉड पण आम्हाला घ्यायचा आहे. तिकडे आमचे फोटोज काढायला कोण नाही. सो हा ट्रायपॉड घ्यायला ह्याचं वजन किती होणार आहे, आमचं वजन किती होणार आहे, हे सगळं म्हणजे आमच्या बॅग्सचं ते सगळं बघावं लागणार आहे आम्हाला. हां बाबा लाईट लाव ना. ॲक्च्युली झालं असं की आम्ही आमच्या ट्रिपला इथूनच नाही जात आहोत, आम्ही मुंबईवरून जाणार आहोत. आणि वटपौर्णिमा पण मुंबईला असल्याने मला वटपौर्णिमेचं सामान, ट्रिपचं सामान सगळं पॅक करून घ्यायचं आहे. आणि मी आता जेवढे दिवस मुंबईला राहणार आहे त्याचंही सामान मला पॅक करायचं आहे, म्हणून हे एवढं सगळं झालं आहे. आय डोंट नो ह्यातलं मी किती घालणार आहे आणि किती नाही. सो असं म्हणायला हरकत नाही की ट्रिपची पॅकिंगची सुरुवात असली किंवा सगळीच सुरुवात, म्हणजे इथून आता मी गेली की ट्रिप झाल्यावरच येणार आहे पुण्यात पुन्हा. आता मी चालले माझ्या माहेरी. छान अशी मस्त मम्मीला आवडते तशी मी बनवून चालली. बांगड्या, मंगळसूत्र, कुंकू, पाण्यात पैंजण. सो माझ्या नवऱ्याने माझा चकना पण घेतलाय. आम्ही विक्रांत पण सगळं पॅकिंग केलंय. अरे बटन कोण दाबणार? अरे हट. सॉरी. बाय बाय गाईज, आता आम्ही निघतोय माझ्या माहेरी जायला. काम काही संपत नाही माझं पण, किती पण करा काम काही संपणार नाही. वैभव मला खायला आणायला गेले बिकॉज खूप जास्त भूक लागली आहे मला, खूप जास्त. अरे तू ब्लॉग मध्ये लगेच सरळ बसायची गरज नाहीये, चांगलं थोबाड दिसतं. हॅलो, अजून काय करू? आज मला वैभवने मागे बसवलंय, म्हणजे वैभवने नाही बसवलंय, मीच बसले मागे. कारण वैभवचं कॉमिक सध्या 2-3 दिवस झालं खूप जास्त डोकं खाजंय. वैभव हळू गाडी चालू, वैभव हे कर, वैभव ते कर. सो मी स्वतःहूनच मागे बसले की जाऊ देत, हायवेला प्रवास करताना फालतू गिरी नको माझ्यामुळे. मित्रांनो बघा यार कसलं सुंदर आहे हे. आम्ही आता लोणावळा हायवेला आहोत ॲक्च्युली, आणि जाता जाता आम्हाला हा व्ह्यू दिसलाय. तुम्ही स्वतः बघा, ढग किती खाली उतरले आहेत आणि खाली रोड आहे, तो रोडही लिटरली ढगाने लपला गेलाय. किती सुंदर दिसतंय हे. लगेच आमच्या घरातले असे मेंबर उतरलेत, इन्स्टा स्टोरीज वगैरे. सो म्हटलं तुम्हाला पण दाखवावं, किती छान दिसतंय. ढगांची मजा, म्हणजे उतरलेल्या ढगांची मजा घेतल्यानंतर आम्ही आमच्या पोटाला काहीतरी बघायला आलोय. खूप भूक लागली आहे. पॅकिंगच्या नादामध्ये आम्ही काही जेवलो नाही आहोत, त्यामुळे जो आम्ही हायवेला वडापाव खाल्ला तो खाल्ल्यानंतर आम्ही ते फूड कोर्टला थांबलोय सध्या. केस बघ माझे खूप घाण. तुझ्या स्वभावामुळे तू आवडतोस वैभव, तुझ्या केसांमुळे नाही आवडत, तुझ्या लुकमुळे नाही आवडत. खूप डीप आणि घाण वाक्य मारलं मी, मला माहिती आहे गाईज. काय भारी वातावरण झालं यार. वेलकम टू मुंबई. जिथे ट्रॅफिक सुरू होतं ते समजून घ्यायचं मुंबई आहे. अजून अर्धा 1 तास दाखवतो ना वैभव. 9:30. आलेली आहे मी माझ्या फायनली घरी. सामान आम्ही ऑलरेडी आणलंय, फक्त मी शेवटला आली आहे. खूप बॅग्स आतमध्ये आहेत, त्याने काही जास्त. अगं का पळते, चांगली दिसतेस मम्मी. आमचं वॅले पार्किंग करून आमचं वेटर आलंय. वेटर कम क्लीनर कम इकडे चड्डी पैलवान.
भाई बस ना तू. पप्पा आले आमचे. पप्पा अच्छा काकी आहे. आमचे भोसले काकी आहे. यांचा आज बर्थडे. कोण? पप्पा आले आमचे. सो फायनली आम्ही घरी पोचलोय. आमचं जेवण झालं आणि मम्मीने मस्त चिकन बिर्याणी केली होती खास जावयासाठी. आणि मी पीसेस खात नाही पण मी राईस खाल्लाय. सो इथेच आमचा हा व्लॉग एंड करतोय. तुम्हाला तुमच्या वैभव दादाला पण मी दाखवते नेक्स्ट व्लॉगसाठी. काय नेक्स्ट व्लॉग माझा वटपौर्णिमेबद्दल असेल. वटपौर्णिमेसाठी वटपौर्णिमेबद्दल नेक्स्ट ब्लॉग असेल. सो स्टे ट्यून गाईज. बाय बाय. थांबा दाखवते तुम्हाला माझ्या नवऱ्याला. तुमचा वैभव दादा. वैभव हेअरबँड काढ ना. हेअरबँड वैभवने हेअरबँड लावला ॲक्च्युली कारण दाखवतो तुम्हाला. असं त्याला बघा केस खूप वाढलेत. बाय बाय.